विलिनीकरण जर त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं जर होत असेल तर त्यांचं स्वागत करतो, परंतु त्या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शरदचंद्र पवार साहेबांना त्या ठिकाणी नेमलं गेलं पाहिजे, तरच या देशाची जे बिघडलेली घडी आहे ते दुरुस्त होऊ शकते. आणि पवार साहेबांचं नेतृत्व हे सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे, शेतकऱ्यांचं नेतृत्व आहे, महिलांचं नेतृत्व आहे, युवकांचं नेतृत्व आहे. सुप्रियाताईंच्या नावामध्ये युवती हा शब्द आला आणि त्यांनी पूर्ण देशामध्ये युवतींना त्या ठिकाणी सत्ता स्थापन करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि शरद पवार साहेबांनी, तुम्हाला आठवत असेल, ते ज्यावेळेस विरोधी पक्षनेते होते आणि त्यांनी एका मतावर त्या ठिकाणी वाजपेयीचं सरकार त्या ठिकाणी पाडलं होतं. म्हणजे सत्ता उलट पालट करण्याची क्षमता या देशामध्ये एकाच माणसामध्ये आहे, त्यांचं नाव शरदचंद्र पवार साहेब आहे. आणि म्हणून त्यांच्या हाती धुरा सोपवावी, तरच त्या ठिकाणी भारतामध्ये काही परिवर्तन होऊ शकते, काही सत्ता पालट होऊ शकते, किंवा त्या ठिकाणी पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी या देशाला वेगळा न्याय मिळू शकतो. आता जर बघितलं तर 20 करोड लोकांना नोकऱ्या पाहिजे होत्या, त्या नोकऱ्या त्या ठिकाणी मिळत नाही. आणि अशी परिस्थिती असताना बेरोजगारांवरचं संकट त्या ठिकाणी शरद पवार साहेब सोडू शकतात. म्हणून शरदचंद्र पवार साहेबांशिवाय पर्याय नाही या देशाला आणि या भारताच्या मातीला. म्हणून शरद पवार साहेब एकच पर्याय. आणि मग ते काँग्रेसनीसुद्धा त्या ठिकाणी मान्य करायला पाहिजे. दुसरं असं, याच्या अगोदरच्या ज्या निवडणुका झाल्या, काँग्रेसला फक्त 1 जागा मिळाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 5 खासदार त्या ठिकाणी मिळाले. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद काल पण होती, आज पण आहे आणि उद्या पण राहणार नाही. शरद पवार साहेबांशिवाय दुसरा नेता त्या ठिकाणी होणे नाही. म्हणून त्यांना अध्यक्ष करावं राष्ट्रीय अध्यक्ष. काँग्रेसनी थोडं मोठं मन करून पवार साहेबांना नेतृत्व त्या ठिकाणी दिलं पाहिजे, या मताचा मी आहे.